नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती की सर कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप सी किंवा तलाठी भरती याच्या जवळपास 6000च्या पुढे जागा गेलेल्या आहेत. एक टेस्ट सिरीजची, एक मेंटॉरशिपची, एक गायडन्सची, ओके, आणि डेली स्टडी टार्गेटची एक बॅच तुम्ही लॉन्च करा. ओके, तर ही बॅच आपण आता लॉन्च करतोय. ही जी आहे तलाठी भरती किंवा इतरही भरपूर पदे आहेत, एनी डिग्रीवाले, टायपिंगवाले, सगळे ग्रुप सीची टेस्ट सिरीज, फुल लेंथ टेस्ट सिरीज, पर्सनल मेंटॉरशिप आणि डेली स्टडी टार्गेटची ही बॅच आहे. ओके, कशी ही करायचं काय याच्याबद्दल सांगतो, याचे फीचर्स सांगतो. स्वराज्य अकॅडमी ओम सर हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला जायचं आणि डाउनलोड करायचं किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून भेटते. ओपन केल्यानंतर असं दिसेल तुम्हाला ऑल कोर्सेस किंवा सरळ सेवा बॅचेस किंवा कंबाईन बॅचेस, या तिन्हीतल्या कुठल्याही फोल्डरला क्लिक केलं की तुम्हाला हे जे आहे बॅनर ते दिसेल आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, आणि नंतर परचेस करायचं आहे. चलो क्लिअर. याच्यामध्ये काय भेटणार आहे, याच्यामध्ये टेस्ट सिरीज भेटतील. 16 टेस्ट पेपर म्हणजे 1600 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन PDF फॉर्मॅटमध्ये. टेस्ट पेपर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आहेत. ओके, टेस्ट पेपर 16ला 16 आणि प्रत्येक टेस्ट प्रिंट करता येतील, एक्सपोर्ट करता येतील, प्रिंटला पाठवता येतील, एक्सप्लेनेशनच्या PDF देखील पाठवता येतील. ओके, असं नाही की बा काहीच प्रॉब्लेम नाही, पाठवता येते बिंदास. टेस्ट सिरीज आहे. पर्सनल मेंटॉरशिप म्हणजे काय की तुमच्या बुकलिस्ट पासून, म्हणजे ज्यांनी बॅच घेतली त्यांच्या बुकलिस्ट पासून जे तुम्ही नेमकं काय करायचं दररोज, इथं डेली स्टडी टार्गेट देखील देणार आहे. किंवा तुम्ही मेन्सचं काय करणार आहात, पूर्वचं काय करणार आहात, तुम्हाला प्लॅन दिला जाईल. त्या प्लॅननुसार तुम्ही करायचं आहे. तुमची बुकलिस्ट चेक केली जाईल किंवा तुम्ही इतिहासला काय वापरताय, भूगोलला काय वापरताय, मराठीला काय, इंग्लिशला काय वापरताय, मुख्य परीक्षेला जे विषय मराठी इंग्रजी, किंवा अजून पॉलिटीला, इकॉनॉमिक्सला काय वापरताय. एखादी गोष्ट वापरत असाल ती वापरायची आहे किंवा वापरायची नाही, जी आवश्यक नाही आहे ती देखील तुम्हाला ती सांगितली जाईल. ओके, ती एक गोष्ट आहे. आता डॉटमध्ये बघूयात. कंबाईन प्रिलिम एक्झाम ग्रुप सी 25 ऑक्टोबरला होणार आहे. ओके, याच्यामध्ये टेस्ट पेपर मी ऑलरेडी बोललो, 16 टेस्ट पेपर भेटणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे. पर्सनल मेंटरशिप बद्दल देखील बोललेलो आहे की कशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही बॅच घेतल्या एक पेजवरती तुमची बुकलिस्ट जी पुस्तकं आहे ती लिहायची आणि पाठवायची मला, लगेच तुम्हाला ते सांगितलं जाईल. ओके, जिथं गरजेचं आहे तिथे टेस्ट, जिथं स्टेट बोर्ड ते सांगितले जातील आवश्यकतेनुसार की हे स्टेट बोर्ड वाचावंच लागेल. जसं 11वीचं जुनं स्टेट बोर्ड वाचावंच लागेल, ते आपल्या टेलिग्रामला देखील टाकलेलं आहे. तुमचं प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल केलं जाईल, तिथे तुम्हाला डेली स्टडी टार्गेट मिळतील आणि प्रत्येक विषयाचे स्ट्रॅटर्जी लेक्चर, IMP टॉपिक आपल्या ॲप्लिकेशनला तुम्हाला मिळतील. किंवा या समजा पॉलिटीपासून इकॉनॉमिक्स, भूगोल, इतिहास, सगळे सायन्स, IMP टॉपिक नेमकं काय करायचं आहे, काय सोडून द्यायचं आहे. छोटे छोटे विषय आहेत, इतिहास आणि भूगोल 10 प्रश्न आहेत, त्याला नेमकं काय करायचं आहे कमी वेळेत. पॉलिटी, इकॉनॉमिक्स मोठे आहेत, त्याला कशा पद्धतीने करायचं आहे. ओके, PYQचा अटॅच कसं करायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे. दररोज आपल्याला PYQ टार्गेटमध्ये असतील ते आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहेत. ओके, ती गोष्ट आहे. डेली स्टडी टार्गेट 1 ऑगस्टपासून हे टार्गेट सुरू होतील. ही सुपर 30 बॅच पहिल्यांदा सुरू करूयात. त्याच्यानंतर अजून जर ही जर फुल झाल्यानंतर बघूयात आपण दुसरी बॅच. त्याच्यामुळे 1 ऑगस्टपासून हे आपल्याला मिळतील. ओके, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. IMP टॉपिक प्रत्येक विषयाचे IMP टॉपिक, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सगळे प्रत्येकाचे आजपर्यंत पूर्व परीक्षेला विचारले टॉपिक. ओके, आणि त्याचे प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणजे प्रत्येकाचे टॉपिक, महाराष्ट्राच्या भूगोलचे एवढे 15 टॉपिक, महाराष्ट्राच्या इतिहासचे 20-26 टॉपिक, तेवढेच करायचे, बस सफिशियंट. मी जेवढे टॉपिक सांगतो तेवढेच करायचे. आजपर्यंत पूर्व परीक्षा आलेले ते तुम्हाला डेली स्टडी टार्गेट मिळणार आहे. म्हणजे तुमचा एक काय म्हणतात अभ्यासाची एक बाउंड्री तयार होईल. एवढा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आजपर्यंत काय करायचं नाही हे देखील सांगितलं जाईल. बुकलिस्टच्या माध्यमातून सांगेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून स्ट्रॅटर्जी लेक्चर्स ॲप्लिकेशनला येतील, युट्यूबला येतील, त्याच्यात ॲप्लिकेशनला उपलब्ध असतील की काय करायचं नाही. मोठे मोठे पुस्तकं वाचायची नाहीत, एवढंच वाचायचं. प्रत्येक विषयाची स्ट्रॅटर्जी सांगितली जाईल. ओके, त्याच्यानंतर कोणत्या विषयाला काय करायचं ते देखील सांगितलं जाईल. त्याचे स्ट्रॅटर्जीचं लेक्चर युट्यूबला टाकतो आणि ॲप्लिकेशनला टाकतो, त्यातून कळून जाईल. रिव्हिजन कशी करायची आहे, नाही तर घेतलंय पुस्तक पॉलिटीचं, इकॉनॉमिक्सचं, नुसतं पुस्तकच वाचतोय, प्रश्न नाही वाचले, काही समजून नाही घेतलं, IMP टॉपिक कुठले आहेत लिस्टच माहीत नाही, किंवा 15 टॉपिक इकॉनॉमिक्सला महत्त्वाचे आहेत, 20 टॉपिक पॉलिटीला महत्त्वाचे आहेत, भारताच्या भूगोलला 26 टॉपिक आहेत, इकडे जर 15 ते 16 टॉपिक महाराष्ट्राच्या इतिहासला आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासला 26 टॉपिक आहेत, हे भारताच्या इतिहासला, महाराष्ट्राच्या इतिहास 15-16 आहेत, भूगोलला 15 टॉपिक आहेत. अशा पद्धतीने माहितीच नाहीये. सायन्सला किती टॉपिक आहेत, काहीच नाही, फक्त पुस्तक घेऊन वाचतोय, असा रिझल्ट येणारच नाहीये. ओके, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. काय वाचून नाही हे देखील मी तुम्हाला सांगतोय. आणि एक्झाम ओरिएंटेड सगळेच कार्यक्रम सुरू झाणार आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला म्हणजे अशी कुठेच बॅच नसेल की तिथे PYQ तुम्हाला अभ्यासाला सांगणार आहेत. ओके, तुम्हाला एक PYQचं बुक घ्यायचं ते मी सांगतो तुम्हाला. ओके, कंबाईनचं बुक घ्या, लोकसेवा पब्लिकेशनचं घेतलं तर चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. अपाहत्मरे सरांचं कंबाईन बुक म्हणून माझ्याकडे आहे का, आहे वाटलं मी तुम्हाला दाखवतो. ओके, मी काही जाहिरात करत नाही, पण भरपूर जणांना माहिती नाहीये त्याच्यामुळे दाखवतो हे. ओके, हे घ्यायचं तुम्ही.
तर दुसरं असेल तर दुसरंच वापरू शकता, पण नसेल तर हे तुम्ही घेऊ शकता. ओके, कंबाईन गट ब गट क सगळे प्रश्न 2011 ते 2026 पर्यंत आजपर्यंतचे सर्व जुने प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक. ओके, ती महत्वाची गोष्ट आहे. आणि ही जी बॅच घेतल्यानंतर पुढे अजून काय, ज्यांना वेगळी म्हणजे ही टेस्ट पेपर तर आपल्या याच्यातच आहेत, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. ज्यांना वाटतं वेगळी टेस्ट सिरीज लावायची म्हणजे फक्त टेस्ट सिरीज घ्यायची ते हे घेऊ शकतात. ते पूर्ण कॉम्बो घ्यायचा आहे तर याच बॅचमध्ये उपलब्ध आहे. पाठीमागे जे दाखवलं या बॅचमध्ये सगळंच उपलब्ध आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चलो. त्याच्यानंतर तुम्ही बॅच परचेस केल्यानंतर तुमचं पूर्ण नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, डिग्रीचं नाव मला व्हॉट्सअपला पाठवायचं आणि तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलला ॲड केलं जाईल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला याच नंबरला 94 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावर भेटू हे करू शकता. त्याच्यानंतर बॅचमधले जे स्ट्रॅटजी लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघायचे आहेत आणि तुमची बुक लिस्ट एका पेजवरती लिहून मला पाठवायची आहे. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.